आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं, सर्व नागरिकांना शुभेच्छा द्याव्यात. आमदार माननीय एकनाथजी शिंदे साहेब. ठाणे महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित या शहराचे प्रथम नागरिक सन्मान्य महापौर हरिश्चंद्रजी पाटील, उपमहापौर मिलिंदजी पाटणकर, या महापालिकेचे आयुक्त राजीव साहेब, सभागृहाचे नेते नरेशजी मस्के, विरोधी पक्षनेते हनुमंतराव जगदाळे साहेब, काँग्रेसचे गटनेते रवींद्रजी फाटक, उपस्थित सर्व महापालिकेचे नगरसेवक, सर्व अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि पत्रकार मित्रांनो, सर्वप्रथम मी आजच्या या वर्धापन दिनानिमित्त ज्या महापालिकेला आज 30 वर्ष पूर्ण झालेत अशा महापालिकेला मनपूर्वक मी शुभेच्छा देतो आणि या व्यासपीठावर बसलेल्या सर्वांचं, सभागृहात बसलेल्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना मनापासून मी शुभेच्छा देतो. गेले 30 वर्ष ही महापालिका सातत्याने या ठाणे शहरासाठी आपलं कर्तव्य म्हणून अनेक ज्या मूलभूत सोयीसुविधा आहेत, त्याचबरोबर या शहराला ज्या आवश्यक बाबी आहेत, आवश्यक गोष्टी आहेत, या सर्वांचा पाठपुरावा करून त्या या ठाणेकरांना देण्याचा प्रामाणिक प्रयत्न ही महापालिका करते आहे. आणि म्हणून या शहराचं एक महाराष्ट्रामध्ये मुंबई महापालिका अडचणी आल्या त्यावेळेस दिघे साहेब होते. ज्या ज्या वेळेस अशा प्रकारच्या अडचणी आणि प्रश्न निर्माण झाले त्यावेळेस निश्चितपणे प्रशासन आणि लोकप्रतिनिधी हातात हात घालून त्यांनी काम केलं आणि त्या ठिकाणी त्या वेळेस देखील त्या अडचणींवर मात करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला. आता देखील आयुक्त राजीव साहेब, यापूर्वी देखील जंत्रे साहेब होते, अनेक आयुक्त या ठिकाणी येऊन गेले, पण प्रत्येकाने काही ना काही या शहराला देण्याचा प्रयत्न केला आहे, हे या ठिकाणी मी मुद्दाम या ठिकाणी सांगू इच्छितो. या ठिकाणी अनेक प्रश्न, अनेक पेच प्रसंग निर्माण होत असतात. आताही काही अनेक तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या असतील, परंतु मी नेहमी सांगत असतो सर्व पक्षीय या ठिकाणी कुणाचं वैयक्तिक या ठिकाणी काम नसतं, हे शहराचं काम आहे. या शहरातल्या लोकांचं काम आपण कशा प्रकारे जास्तीत जास्त चांगलं करू शकतो त्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करायला पाहिजे. या ठिकाणी मी आज हेच सांगायला आलो आहे की निश्चितपणे या ठिकाणी कुठलाही या सभागृहामध्ये गेल्यानंतर राजकीय जोडे बाहेर ठेवून आपण काम करायचं असतो. मी देखील या सभागृहामध्ये काम केलं आहे. जवळपास सर्वात जास्त कालावधी या सभागृहाचा नेता म्हणून या महापालिकेमध्ये मी काम केलं आहे. परंतु या ठिकाणी कुठलंही राजकारण न करता राजकीय पक्षाचे जोडे बाहेर ठेवून या ठिकाणी या शहराचा विकास कसा होईल या दृष्टीने आपण निश्चितपणे सगळे मिळून प्रयत्न करूया. एक कार्यक्षम सक्षम आयुक्त या ठिकाणी आपल्याला उपलब्ध आहेत. महापौरांनी देखील या ठिकाणी मगाशी सांगितलं की आतापर्यंत अनेक प्रकल्प आपण या ठिकाणी उभे केले, अनेक पुरस्कार देखील मिळाले. या ठिकाणी आता आपण मागच्या काही महिन्यांपूर्वी डॉक्टर काशीनाथ घाणेकर अतिशय मोठं नाट्यगृह या ठिकाणी उभं केलं, आर्ट गॅलरी उभी केली, पाणी योजना केली, अनेक अशी नावं म्हणजे आपल्याला घेता येणार नाहीत एवढे मोठे प्रकल्प आपण उभे केलेले आहेत. आता देखील आयुक्त महोदयांनी सांगितलं समोरची जी काय उद्दिष्ट आपली आहेत, कन्व्हेन्शन सेंटर 10,000 लोकांचं एकाच वेळेत जर बसण्याची जर क्षमता असलेलं जर केलं निश्चितपणे तर हे देखील आपल्यासाठी मोठी अचिव्हमेंट ठरणार आहे. आणि म्हणून महापौरांनी मगाशी सांगितलं सबवे असेल, बायपास रस्ता असेल, या ठिकाणी शहरामध्ये बाहेरची जी वाहनं येतात, वाहतूक कोंडी होते, प्रदूषण होतं आहे, या ठिकाणी अपघात होत आहेत, यांची संख्या देखील कमी होण्यासाठी या शहरामध्ये 2 बायपासची देखील आवश्यकता आहे. आयुक्त महोदयांनी सांगितलं की ते प्रगतीपथावर काम आहे. या ठिकाणी या शहरामध्ये ॲक्वेरियम असावं, या ठिकाणी या ठिकाणी मेट्रो मोनोरेल देखील या शहराची आता वाढती गरज लक्षात घेऊन हे सगळे प्रकल्प
आपल्याला मार्गी लावावे लागतील आणि त्यासाठी इच्छाशक्ती आणि प्रामाणिक इच्छाशक्ती असली पाहिजे. आणि सर्व पक्षीयांनी मिळून या ठिकाणी जेव्हा निवडणुका असतील तो निवडणुकीचा भाग सोडला तर त्यानंतर सर्वांनी एकत्र येणं ही काळाची गरज आहे. निश्चितपणे मी सगळ्यांनाच आवाहन करतोय, या ठिकाणी आपण ध्येय आणि उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवूया की या ठिकाणी सातत्याने आपल्या हातून या शहराचा विकास कसा होईल, या शहरात आपण काहीतरी देणं लागतोय या भावनेने प्रत्येकाने जर प्रयत्न केला तर निश्चितपणे कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि म्हणून या ठिकाणी महापालिका आता काल परवा वर्तमानपत्रात देखील आपण वाचतो की मुंबई महापालिकेने ते निर्माल्यांचं खत सुरू केलं आहे त्याचा प्रकल्प, परंतु आपण ते 3-4 वर्षापूर्वी सुरू केले. या विसर्जन घाट आयुक्त महोदय आपण सगळेजण फिरता, तुमचे सगळे अधिकारी पहाटेपर्यंत जोपर्यंत शेवटचा गणपती विसर्जित होत नाही तोपर्यंत सगळे अधिकारी कर्मचारी प्रत्येक घाटावर नेमून दिलेलं काम कसे त्या ठिकाणी चोख बजावतात हे देखील आम्ही लोकप्रतिनिधी देखील सकाळपर्यंत असतो. परंतु ही महापालिका या महाराष्ट्रातली पहिली महापालिका आहे की हे विसर्जन घाटावरचं जे काम आहे ते कुठलीही महापालिका करीत नसेल. एवढं मोठं काम, किंबहुना हे ज्या गोष्टींची आवश्यकता आहे, कुणाची गैरसोय होणार, या ठिकाणी अनेक मोठे प्रकल्प या महापालिकेने उभे केले. यापुढेही ही महापालिका अनेक उद्दिष्ट आपण पूर्ण करणार आहोत. या ठिकाणी यासाठी आपल्या सर्वांचं, लोकप्रतिनिधींच्या बरोबर अधिकाऱ्यांचं, कर्मचाऱ्यांचं देखील फार मोठं योगदान या विकास कामांमध्ये आहे. त्याशिवाय कुठलीही गोष्ट शक्य होत नाही. आणि म्हणून या ठिकाणी मी आजच्या या वर्धापन दिनानिमित्त सगळ्यांचं अभिनंदन करतो, सगळ्यांना मी शुभेच्छा देतो. आयुक्तांना हे देखील मी सांगू इच्छितो, TMT जी आपली आहे, TMT आता मेट्रो मोनो रेल येईल तेव्हा येईल, परंतु आपली जी अस्तित्वातली जी सेवा आहे ती देखील अधिक सक्षम कशी होईल या दृष्टीने देखील आपण सगळ्यांनी मिळून प्रयत्न करूया. कारण ही काळाची गरज आहे, लोकांची गरज आहे. ज्या ठाणेकरांनी या अनेक वर्ष ही महापालिका झाल्यापासून जे सहकार्य केलेलं आहे त्यांचंही सहकार्य आपल्याला विसरता येणार नाही. त्यामुळे निश्चितपणे या सेवेवर देखील आपण लक्ष दिलं पाहिजे. त्याचबरोबर या ठिकाणी आता वेबसाईटचं उद्घाटन झालेलं आहे. म्हणजे या वेबसाईटच्याद्वारे म्हणजे अद्ययावत असं वेबसाईटचं या ठिकाणी उद्घाटन झालं आहे. अद्ययावत अशी सेवा या ठिकाणी आपल्याला मिळणार आहे. सगळं पूर्ण महापालिकेचा कारभार त्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम या वेबसाईटच्या माध्यमातून होणार आहे. आणि मगाशी आयुक्त महोदयांनी सांगितलं की वेबसाईट कुठल्या देशामध्ये आहे आणि त्यानंतर आपण या महापालिकेमध्ये ती राबवण्याचा प्रयत्न करतोय. ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणजे आपण काही ना काही नवीन देण्याचा प्रयत्न या शहराला करतोय. हे निश्चितपणे भूषणावं आहे. आणि म्हणून मी यापुढे देखील पुढच्या 5 वर्षामध्ये या शहराची वाढती गरज लक्षात घेऊन, या शहराच्या वाढत्या समस्या लक्षात घेऊन ज्या ज्या काही बाबींची आवश्यकता आहे त्या निश्चितपणे देण्याचा आपण सर्वजण मिळून प्रयत्न करू. आणि निश्चितपणे जर सर्वांनी ठरवलं तर या शहराला जे काय हवं आहे ते आपण देऊ शकतो, एवढी आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये धमक आहे. आणि म्हणून मी पुन्हा एकदा आपल्या या व्यासपीठावरील बसलेल्या सर्वांना मनापासून शुभेच्छा देतो. या सभागृहामध्ये जे उपस्थित आहेत त्यांनाही मनापासून मी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.